दिनांक 17 ते 18 जानेवारी 2024 रोजी वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते माननीय राजाराम बापू पाटील यांच्या 40व्या स्मृतिदिनानिमित्त राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजारामनगर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे इस्लामपूर मतदारसंघ व राजाराम बापू कारखान्याच्या वतीनं कार्यक्षेत्रातील मॅटवरील मानधन कुस्ती स्पर्धा 2024-25चं आयोजन करण्यात आलं। या मानधनधारक कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या आत्मामालिक कुस्ती केंद्रातील तुफानी मल्ल राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते पैलवान विवेक भरत नायकल यांनी ओपन गट 125 किलो तर युवा महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेता पैलवान अतुल भरत नायकल यानं 75 किलो वजनी गटात आपला सहभाग नोंदवला। आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे दोन्ही मल्लांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करत अतिशय प्रेक्षणीय अशा कुस्त्या करत या स्पर्धेमध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवत आपापल्या वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावलाय। पैलवान विवेक आणि पैलवान अतुल हे अगदी लहानपणापासून सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या छत्रछायेखाली गुरुवर्य वस्ताद पैलवान भरत नायकल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मामालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे कुस्तीचे धडे गिरवत आहे। या दोघांनाही आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक गुरुवर्य वस्ताद NIS राष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान भरत नायकल सर, कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक पैलवान राजू पाटील, पैलवान अक्षय डांगे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी पैलवान विवेक आणि पैलवान अतुल यांचं खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।